रामकृष्ण हरी. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. ज्यांचं मन स्थिर आहे, कारण मन हे स्थिर कशाने राहतं? सतत भगवंताचं चिंतन घेतल्यानंतर मन आकळता येतं एक, आणि मन स्थिर राहिल्यामुळं आहेच्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीवर तो समाधान मानतो. दोन, भगवंताची भक्ती केल्यानंतर त्याला शांतती ही एक वृत्ती आहे, ती वृत्ती प्राप्त होते, तो शांत राहतो. दोन, आणि मन आणि बुद्धी तिची स्थिर भगवंताच्या चरणावर असल्यामुळं तो त्याचा विचार, त्याची गती स्वच्छ, जसं पाणी स्थिर वाहतं त्या न्यायाप्रमाणे त्याची अवस्था होते. आणि जे गढूळ ज्याचं पाणी आहे, ज्याची वृत्ती स्थिर नाही, त्या ज्यांचे विचार चंचल आहेत, त्याची कृतीही स्थिर नाही, वृत्तीही स्थिर नाही, आणि त्याचं कार्यही स्थिर नाही, तो सदैव धडपडत असतो. ह्यात सापडतंय का की त्यात सापडतंय का की त्यात सापडतंय का, ही करू का ती करू का, ही नक्की चंचल वृत्ती प्राप्त होते. आणि शेवटी करता करता हे वदावे करण्यात पटाईत. ही पुढं गेला, मी कधी जाईन, ह्याला कसं मागं खेचेल, ह्या अशी चंचल वृत्तीची बुद्धी अशानं साध्य कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. एक उदाहरण दिलं झालं तर, कासव आणि ससा दोघांची शर्यत ठरली होती. ससा हा स्थिर आहे, कासव हे जलद गतीने चालणार नाही. आणि शर्यत ठरल्यानंतर त्याच्या कासव असणारा जी काय शर्यतीची जी काय रेषा होती, त्या रेषेकडे जात असताना कासव त्याच्या पद्धतीने चलत होतं. सशाला असं वाटलं की आपण हे कासवाच्या लगेच शर्यत जिंकू. कासव असणारा तो चालतच राहिला, आणि ससा असणारा स्थिर राहिला, तो तिथंच झोपून राहिला. कासव चालता चालता जी काही शर्यत जिंकायची जी काही रेषा होती, त्या रेषेवर जाऊन थांबलं. अचानक सशाला जाग आली. ससा उचलून पाहतो तर पळायला लागला, आणि पळायला लागल्यानंतर हा कासव असणारा कधी त्याला माहीतच नाही की कासव असणारा त्याच्या आधी जाऊन बसले, त्या रेषेवर जाऊन बसलेलं होतं. दृष्टांत संपला. ज्याची वृत्ती, मन आणि बुद्धी स्थिर आहे, कासवाची त्याची गती आहे, तोच जिंकतो जीवनात. आणि ज्याची गती सशासारखी आहे, तो अपयशी ठरतो. कारण कासवाची बुद्धी स्थिर असते, विवेक विचार त्याच्याकडे असतात, त्यामुळे तो शांत त्याची अवस्था असते. आणि ससा असणारा तल्लख बुद्धीचा असतो, तो चंचल असतो. चंचल बुद्धीचा त्यामुळं त्याला काही साध्य सापडलं नाही. तसं जीवनामध्ये हेवादेवा करण्यात हा समोरचा माणूस असणारा फार गडगंज श्रीमंत आहे, मी गरीब आहे. जिज्ञासू वृत्ती ठेवणं ठीक आहे, पण जिज्ञासू त्याच्या वृत्तीला धर्मनीतीची जोड जर असेल तर तोही त्याच्याही पेक्षाही पुढं होऊन जाऊन बसतो. पण त्याच्याविषयी जर समजा आपण
वाईट जर आपल्या मनामध्ये विचार केला ना आणि हा कसा आपल्याला खेचाय मिळेल त्याच्यावर बहानमती करून त्याला खेचायचा जर प्रयत्न केला तो कधीच खेचू शकणार नाही. स्वतःच्या पायावर डोंडा हाणल्यासारखा होतो आणि जो खेचतो तो कधीच पुढं जाऊ शकत नाही, तो तसाच मागच राहतो. तो आपण दुसऱ्याला खेचायला झालं तर आपल्या मग किती मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे त्यालाही माहीत नसतं, तो खड्ड्यात पडतो. आणि जे व्यक्ती मनाने स्थिर असतात, भगवंताचे उपकार मानतात आणि ते व्यक्ती जीवनामध्ये कधीच अपयशी ठरत नाहीत, यशस्वीच ठरतात. आणि त्यांनी थोडं जर समज चाललं ते अधिक पुढं जातात. आणि जे वाईट विचाराने चालतात ते कितीही पडलं तर ते तिथंच राहतात. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.